नमस्कार मुलांनो, व्हर्च्युअल लेक्चरमध्ये तुम्हा साऱ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण जो 17वा धडा पाहिला होता पहिल्या भागामध्ये, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ, लेखक बाळ जगन्नाथ पंडित. तर त्याच धड्याचा जो उर्वरित भाग आहे तो आपण आजच्या या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. पण दुसऱ्या भागाकडे वळण्यापूर्वी आपण पहिल्या भागात जे काही शिकलो त्याची एक थोडक्यात उजळणी आपण सर्वप्रथम करूया. तर धडा आहे ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ आणि लेखक आहेत बाळ पंडित. आपण मागच्या भागामध्ये लेखकांचा परिचय करून घेतला होता. लेखक जे आहेत बाळ जगन्नाथ पंडित हे एक प्रसिद्ध लेखक तर आहेतच, पण त्यांची मुख्य जी ओळख आहे ती आहे क्रिकेट सामन्याचे ते समालोचक आहेत. म्हणजेच धावतं वर्णन, क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन करणारे असे ते एक प्रसिद्ध समालोचक आहेत. ही त्यांची आपण ओळख करून घेतली होती. त्यानंतर या पाठामध्ये लेखकांनी ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का आणि कशी झाली, हे सामने भरवण्यामागची उद्दिष्टे काय आहेत किंवा या ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय आहे, या सगळ्यांचा आढावा या पाठामध्ये लेखकांनी घेतलेला आहे आणि जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेविषयीची माहिती लेखकांनी आपल्याला या पाठामधून करून दिलेली आहे. तर हा पाठाचा परिचय आपण मागच्या वेळेला पाहिला होता आणि आत्ताचं जे 2020 मध्ये जो ऑलिम्पिक सामना होणार होता, म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सामना 2020 मध्ये झाला नाही, परंतु आता 2021चं या सामन्याचं उद्दिष्ट प्रत्येक खेळाडूने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि या 2021च्या ऑलिम्पिक सामन्याचे विजेते म्हणून मानांकन पटकावण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा प्रयत्नशील आहे, अत्यंत मेहनत घेत आहे, हे सुद्धा आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. त्यानंतर या ऑलिम्पिक सामन्यांचा जो ध्वज आहे त्या ध्वजावर जी 5 वर्तुळे आहेत त्या वर्तुळांचे रंग, त्या वर्तुळांचा अर्थ, म्हणजे ती वर्तुळे एकमेकात जी गुंफलेली आहेत तर त्या ध्वजाचा अर्थ किंवा त्या ध्वजावर ही जी 5 वर्तुळं आहेत या मागचं उद्देश किंवा त्याचा अर्थ आपण समजून घेतला होता की ही 5 वर्तुळे म्हणजे संपूर्ण आपले हे 5 खंड आहेत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका, आशिया आणि युरोप. आणि या 5 खंडातील खेळाडू, या 5 खंडातील देशातील विविध देशांतील खेळाडू या ऑलिम्पिक सामन्यामध्ये सहभागी होतात आणि संपूर्ण जग हे सामने पाहत असतं, खेळत असतं आणि जे विजेते होतात त्या विजेता संघाचे किंवा विजेता खेळाडूंचं संपूर्ण जगालाच कौतुक असतं. तर या ध्वजावरच्या या चिन्हांचा अर्थ आपण समजून घेतला होता. त्याचप्रमाणे या ध्वजाचं जे ब्रीद वाक्य आहे, ऑलिम्पिक स्पर्धेचं जे ब्रीद वाक्य आहे की सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस, म्हणजेच गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. तर प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान असलं पाहिजे, होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची गाठण्यासाठी शिकस्त म्हणजेच प्रयत्न केले पाहिजेत आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त मेहनत केली पाहिजे, असं या ब्रीद वाक्यातून जो दिलेला संदेश आहे तो संदेश आपण या ध्वजावरचा संदेश आपण समजून घेतला होता. त्यानंतर पुढे हे सामने, ह्या सामन्याची सुरुवात कशी झाली, कोणी केली, कुठे झाली, तर हे आपण समजून घेतलं होतं आणि त्यावेळेला आपल्या लक्षात आलं की या सामन्यांची जी सुरुवात आहे ती ग्रीक देशामध्ये झाली आणि ग्रीक देशातील विविध शहरांतील जे खेळाडू होते ते आपापसातील परस्पर जे भेदभाव आहेत किंवा द्वेष आहे हा सगळा विसरून हे सगळे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये या ऑलिम्पिक सामन्यांची माहिती आपल्याला मिळते. तर सुरुवात ही ग्रीस देशातून झाली आणि त्यावेळेला म्हणजे जवळजवळ इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद त्या ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये आपल्याला दिसून आली. तसंच या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक विजयी व्हायचे त्या स्पर्धकांना
ऑलिव्ह ऑइल वृक्षाच्या फांद्यांची किंवा त्या पानांची माळ घातली जायची आणि त्यांना गौरविण्यात यायचं. तसंच त्या विजेता संघाला किंवा त्या विजेत्या खेळाडूला ग्रीस देशामध्ये सगळीकडे म्हणजे राष्ट्रीय सण समारंभामध्ये खूप मानाचं असं स्थान मिळत असे. आणि मग पुढे पुढे हळूहळू ग्रीक संस्कृती किंवा ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याचबरोबर इसवी सन पूर्वी 394 साली हे सामने बंद झाले. तर सुरुवातही या ग्रीस देशानेच केली आणि जसं ग्रीस सत्ता संपुष्टात आली किंवा ग्रीस सत्ता नष्ट झाली त्याच वेळेला त्या सोबतच हे जे ऑलिम्पिक सामने होते या सामन्यांचा सुद्धा ऱ्हास झाला किंवा हे सामने बंद झाले. पुढे ज्या वेळेला हे जे सामने होते हे मैत्रीचा मंत्र सांगणारे सामने होते. म्हणजे आपापसातले जी परस्पर वाद आहेत, भेदभाव आहेत हे विसरून ऐक्याची, विश्वबंधुत्व निर्माण करणारे असे हे सामने होते. त्याच्यामुळे इसवी सन 1894 साली पुन्हा जगाला या सामन्यांची आठवण झाली आणि फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवली गेली. तर त्या ऑलिम्पिक काँग्रेसमधून त्यानंतर जे कुबर्टीन नावाचे जे फ्रेंच क्रीडातज्ञ होते त्यांनी या काँग्रेसमध्ये म्हणजे त्या सभेमध्ये त्या ऑलिम्पिक सामन्यांचं पुन्हा पुनरुज्जीवन केलं. म्हणजे त्याच्यात सुधारणा घडवून पुन्हा हे सामने भरविण्यात यावेत असा प्रस्ताव त्यांनी त्या सभेमध्ये मांडला आणि मग 1896 पासून हे सामने ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जाऊ लागले आणि त्या निमित्ताने जगामध्ये सद्भावना, समता, मैत्री आणि विश्वबंधुत्व तसंच शिस्त आणि ऐक्य या भावना वाढीस लागल्या आणि मग इसवी सन 1896 पासून पुन्हा या ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात झालेली आहे. तर इथपर्यंत आपण पाहिलं होतं मागच्या भागामध्ये. आता आपण पुढचा जो उर्वरित भाग आहे तो पाहणार आहोत. तर पहा, या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. बघा, हे जे सामने ऑलिम्पिक सामने होतात त्या सामन्यांमध्ये वेगवेगळे 21 खेळांची तरतूद केलेली आहे. त्यामध्ये पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा जो खर्च आहे हा फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. बघा, या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की ती 21 खेळांची तरतूद या सामन्यामध्ये केलेली असते. त्यामध्ये पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होत असतात आणि या सामन्यांचं जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे, त्यासाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. तर ती समिती किंवा ती कमिटी जी असते नेमलेली ती या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या कमिटीमध्ये किंवा या समितीमध्ये असतात. म्हणजे आपल्या भारतातले जे खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात तसंच इतर देशातलेही खेळाडू भाग घेतात आणि त्या देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह त्या कमिटीमध्ये, कोणत्या कमिटीत, ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक जी समिती नेमलेली असते त्या समितीमध्ये असतात. आणि या समितीमध्ये खेळांची व्यवस्था ही त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे दिलेली असते. म्हणजे जे काही खेळ खेळले जाणार आहेत तर त्या खेळाची जी व्यवस्था आहे ती त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय टीमकडे, संघ म्हणजेच टीम, तर त्या संघाकडे दिलेली असते. आणि ऑलिम्पिक सामन्यांसाठी हा जो लागणारा खर्च आहे हा खूपच मोठा आहे. म्हणजे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की जवळजवळ एक ऑलिम्पिक विलेजच त्या ठिकाणी, एक छोटंसं गावच त्या ठिकाणी वसवलेलं असतं. त्यासाठी खूप मोठं मैदान हवं असतं. त्यानंतर त्या खेळामध्ये जे स्पर्धक आहेत, स्त्री आणि पुरुष, त्यांची राहण्याची
राहण्याची खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असते. म्हणजे एक प्रकारे एक मोठं ऑलिम्पिक विलेजच त्या ठिकाणी स्थापन करावं लागतं. तर हा जो ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा जो खर्च आहे, हा खर्च खूपच मोठा असतो आणि हा सर्व पैसा हा त्या जे स्पर्धक देश आहेत, म्हणजे ज्या देशातून या सामन्यांमध्ये सहभागी झालेले जे स्पर्धक आहेत, तर त्या स्पर्धक देश हा पैसा उभा करतो. म्हणजे या ऑलिम्पिक सामन्यामध्ये जेवढे देश सहभागी होतात, ते सगळे देश या सामन्याचा जो काही खर्च आहे, तो खर्च उभा करतात, त्यासाठी पैसा उभा करतात. पुढे जाऊया. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही किंवा वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो एक मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. प्रशंसा करणे म्हणजेच काय? कौतुक करणे किंवा स्तुती करणे. तर बघा, हा जो ऑलिम्पिक सामना आहे, तर या क्रीडेच्या क्षेत्रामध्ये जातीभेद नसतो, धर्मभेद नसतो आणि वर्णभेदही नसतो. तर या ठिकाणी सामन्यांमध्ये सगळ्यांना समान संधी मिळत असते. आणि याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला लेखकांनी दिलेलं आहे की अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा जो खेळाडू आहे, हा वंशाने आफ्रिकी खेळाडू होता. त्याचा जो वंश म्हणजे कुळ, त्याचं जे कुळ होतं ते होतं आफ्रिकी, परंतु अमेरिकेच्या बाजूने तो खेळला गेला आणि 1936 मध्ये बर्लिन या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. अजिंक्य म्हणजेच त्यामध्ये यश मिळवण्यासाठी कठीण असं असलेली जी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. जिंकण्यास कठीण ते अजिंक्य. तर त्याने 1936 मध्ये अमेरिकेच्या बाजूने हा आफ्रिकन खेळाडू खेळला आणि त्याने 4 अजिंक्यपद मिळवली. पण इतकंच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले आणि अमेरिकेच्या यशाचा तो एक मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नाही तर साऱ्या जगाने त्या खेळाडूचं खूप कौतुक केलं, गौरव केला आणि त्यावेळेला तो कुठल्या वंशाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे किंवा कुठल्या जातीचा आहे. आता तो आफ्रिकन खेळाडू होता, म्हणजेच त्याचा वर्ण हा काळा आणि अमेरिकेतील सगळे गौरवर्णीय गोरे. पण त्या ठिकाणी या सामन्यामध्ये कोणताही जातीभेद किंवा धर्मभेद किंवा वंशभेद मानला गेला नाही. तर प्रत्येक खेळाडूला समान संधी दिली जाते आणि तीच समान संधी या खेळाडूला मिळाली. अमेरिकेनेच नाही तर साऱ्या जगाने या खेळाडूचं खूप कौतुक केलं. वास्तविक या ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सगळं विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. आणि म्हणून हे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी बाळ पंडित यांनी आपल्याला दिलेलं आहे की हा जो ऑलिम्पिक सामना आहे, या सामन्यामध्ये जातीभेद केला जात नाही, धर्मभेद केला जात नाही, वर्णभेद केला जात नाही. तर या ऑलिम्पिक सामन्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला समान संधी दिली जाते. हा बघा, अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू आणि बर्लिन या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्याने 4 अजिंक्यपदे मिळवलेली आहेत. पुढे वळूया. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेल्सिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेक बद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याचबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. तर या ठिकाणी आणखीन एक दुसरं उदाहरण आपल्याला लेखकांनी दिलेलं आहे की एमिल झेटोपेक हा खरं तर झेकोस्लोवाकियाचा खेळाडू,
पण त्याने देखील 1952 साली हेल्सिंकी या मैदानामध्ये जो ऑलिम्पिक सामना झाला धावण्याचा, त्या ठिकाणी त्याने 5000 मीटर धावणे आणि मॅरेथॉन या दोन्हीही स्पर्धेमध्ये लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये नवीन विक्रम केला आणि नवा इतिहास घडवला. आणि म्हणून या खेळाडूला जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी ख्याती मिळालेली आहे. म्हणजेच मानवी रेल्वे इंजिन म्हणून या खेळाडूला सगळ्या जगामध्ये ओळखलं जातं. कारण रेल्वे इंजिनचा जो वेग आहे त्या वेगाने हा खेळाडू त्या लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये धावला आणि म्हणून जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेगने ख्याती मिळवलेली आहे. आणि त्यामुळे जगातील सर्व लोकांना या खेळाडूबद्दल झेटोपेगबद्दल अभिमान तर वाटतोच, पण त्याचबरोबर त्या देशाचाही आदर प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेला दिसून येतो. हा बघा एमिल झेटोपेग हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू ज्याने 5000 मीटर धावणं आणि मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेली आहे आणि एक नवीन उच्चांक त्या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे आणि म्हणूनच त्याला मानवी रेल्वे इंजिन अशी ख्याती त्या खेळाडूने मिळवलेली आहे किंवा मानवी रेल्वे इंजिन म्हणून त्या खेळाडूला पाहिलं जातं, त्याची ओळख केली गेली आहे. पुढे वळूया. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. अनवाणी म्हणजेच काय की पायामध्ये कोणतेही शूज, कोणतीही चप्पल, सँडल न घालता, तर अशी अनवाणी पायाने आपल्याकडे अलीकडे कुठलीही स्पर्धा धावण्याची म्हटली किंवा खेळाची म्हटली की त्यासाठी विशेष असे शूज मागवले जातात. म्हणजे फुटबॉल खेळायचं असेल, रनिंग रेसमध्ये भाग घ्यायचा असेल, कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळताना क्रिकेट खेळायचं असेल तरी सुद्धा त्या सामन्यासाठी आवश्यक असणारे किंवा त्या सामन्यासाठी विशेष करून तयार केलेले शूज आत्ताची मुलं लगेचच खरेदी करतात किंवा आत्ताचे खेळाडू लगेचच खरेदी करतात. परंतु हा जो आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला हा जो खेळाडू आहे याने तर अनवाणी पायाने म्हणजे पायात काहीही न घालता अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. फॅनी बॅकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. त्याचबरोबर दुसरं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे लेखकांनी, ते आहेत फॅनी बॅकर्स या स्त्री खेळाडू आहेत ज्यांनी 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडलं. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत, आता आणखीन एका खेळाडूचं उदाहरण दिलेलं आहे, भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवलं. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू, बघा आपला भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते आणि म्हणूनच आपण ध्यानचंद यांच्या नावाने दरवर्षी जो राष्ट्रीय क्रीडा दिन आपण साजरा करतो तो क्रीडा दिन आपण या ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाच्या दिनी आपण साजरा करत असतो. तर ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो आणि त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. तर त्याच्याच शेजारी शूद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत सतत तेवत असते. तर आपण इथे पाहूया, ही आहे फॅनी बेकर्स जी स्त्री खेळाडू आहे जिने 1948 साली 100 ते 200 मीटर शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. आणि आफ्रिकेतील इथिओपियाचा हा अबेबे बिकिला हा जो खेळाडू आहे जो अनवाणी, तुम्ही जर पाहत असाल स्क्रीनवर तर त्याच्या पायांमध्ये कोणतेही शूज किंवा कुठलेही सँडल्स दिसत नाहीये, तर अनवाणी पायाने त्याने ही शर्यत जिंकलेली आहे. लांब पल्ल्याची ही मॅरेथॉन जिंकलेली आहे आणि 2 तास 15 मिनिटात त्याने तेवढं अंतर कापलेलं आहे. तर असे हे प्रसिद्ध असे खेळाडू
यांचं वर्णन किंवा यांची एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला लेखकांनी दिलेलं आहे. आणि हॉकी खेळाडू, भारतीय हॉकी खेळाडू जे आहेत ध्यानचंद, ज्यांच्या जन्मदिवस आपण नॅशनल स्पोर्ट्स डे, राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतो. तर हे हॉकीमध्ये सुप्रसिद्ध असे हॉकी खेळाडू जे आपल्या भारताचे आहेत ध्यानचंद, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. पुढे वळूया. तर अशा प्रकारे ऑलिम्पिकच्या मैदानांवर खेळाडू खेळत असतात आणि तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा, म्हणजे ज्या सामन्यांमध्ये खेळाडू खेळत असतात त्या सामन्यांमध्ये एक वेगळा विक्रम करण्याचा, पराक्रम करण्याचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा असा हा ऑलिम्पिकचा ध्वज डौलाने फडकत असतो. आणि त्या ध्वजावरील 5 खंडांची वर्तुळे समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. तर त्याच्या शेजारीच शूद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत सतत तेवत असते. तर अशा पद्धतीने या पाठातून लेखकांनी आपल्याला या ऑलिम्पिक सामन्यांचं, त्या ध्वजावरील जे ब्रीदवाक्य आहे त्याचा अर्थ आणि हे जी 5 वर्तुळं आहेत जी एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत, म्हणूनच त्याला गोफ असं म्हटलेलं आहे. जणू काही हे 5 मित्र हे एकमेकांच्या हातात हात घालून मैत्रीचा जो संदेश आहे किंवा विश्वबंधुत्वाचा, की आम्ही सर्व समान आहोत, हा समतेचा किंवा विश्वबंधुत्वाचा, एकात्मतेचा हा संदेश या ऑलिम्पिक सामन्यातून जगाला देत आहेत. आणि त्याच्याच बाजूला जो आपल्या मनातील जे शूद्र विचार आहेत त्या विचारांचा अंधकार नाहीसा करण्यासाठी बाजूलाच एक ज्योत, मशाल सतत तेवत असताना आपल्याला दिसते आहे. तर अशा पद्धतीने या धड्यातून लेखकांनी ऑलिम्पिक सामन्यांचं जे काही सुरुवात आहे ही का आणि कशी झाली, हे सामने भरवण्यामागची उद्दिष्टे कोणती होती, या ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय आहे, या सगळ्यांचा आढावा या पाठातून लेखकांनी घेतला. आणि जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेविषयीची संपूर्ण माहिती बाळ जगन्नाथ पंडित या लेखकांनी आपल्याला या धड्यातून करून दिलेली आहे. तर या ठिकाणी आपला हा धडा पूर्ण झालेला आहे. आता आपण या धड्याचा जो स्वाध्याय आहे, या स्वाध्यायासाठी मी काही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला स्वाध्याय तर तुम्हाला सोडवायचाच आहे, परंतु त्यासाठी काही आणखीन एक्स्ट्रा प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे, ते सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहे. तर या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला जो आहे तो आहे आकृती पूर्ण करा. पहिला प्रश्न, क्रीडेच्या क्षेत्रात नसलेल्या गोष्टी. तर कोणकोणत्या गोष्टी या क्षेत्रात नाहीयेत? तर यामध्ये जातीभेद नाही, धर्मभेद नाही किंवा वंशभेद केला जात नाही. तर ती तिन्ही जे शब्द आहेत, जातीभेद, वर्णभेद आणि वंशभेद, ते त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या वर्तुळांमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर एमिल झेटोपेक याने विक्रम केलेले खेळ, म्हणजे कोणत्या खेळामध्ये त्याने विक्रम गाजवलेला आहे किंवा पराक्रम गाजवलेला आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर त्याने मला वाटतं मॅरेथॉन आणि लांब पल्ल्याची जी शर्यत आहे त्या शर्यतीमध्ये विक्रम केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. प्रश्न दुसरा जो आहे तो आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा एका वाक्यात उत्तरे लिहा असे प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, हेलसिंकी येथे ऑलिम्पिक सामने कोणत्या साली झाले होते? तर त्या ठिकाणी तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे, परंतु हे उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर झेटोपेकने कोणत्या नावाने ख्याती मिळवली होती? आत्ताच आपण पाहिलं की झेटोपेकला कोणत्या नावाने ओळखलं जायचं, तर मानवी रेल्वे इंजिन. तर त्याने कोणत्या नावाने ख्याती मिळवली होती ते तुम्हाला पूर्ण वाक्यात त्या ठिकाणी लिहायचं आहे.
आणि तिसरा प्रश्न आहे, कोणाचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो? अर्थातच आत्ताच आपण अभ्यासलं की आपल्या भारतीय हॉकी खेळाडू जे आहेत ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा करत असतो. पुढे बघा, पुढचा जो प्रश्न आहे की योग्य जोड्या जुळवा. तर या ठिकाणी अ गटामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि ब गटामध्ये दिलेले आहेत आणि यांच्या अ आणि ब गटातल्या शब्दांच्या तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. तर अबेबे बिकिला, अर्थातच हा जो खेळाडू आहे हा कुठल्या ह्याचा आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर फॅनी बॅकर्स ही जी स्त्री खेळाडू होती, तिने कोणत्या साली आपला पराक्रम सामन्यांमध्ये सिद्ध केला ते तिथे लिहायचं आहे. ध्यानचंद हा हॉकी खेळाडू कोणत्या देशाचा आहे ती जोडी जुळवायची आहे. आणि संदेश देणारा नेमका काय आहे, तर ऑलिम्पिक ध्वज. तर अशा ह्या जोड्या तुम्हाला त्या ठिकाणी जुळवायच्या आहेत. त्यानंतर स्वमत आहे. आता या ठिकाणी स्वमत म्हणजे तुमचं स्वतःचं मत असणार आहे. तर तुम्ही या पाठाशी निगडीत जे प्रश्न दिलेले आहेत त्याला अनुसरून तुमचं स्वतःचं मत त्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे की ऑलिम्पिक खेळांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर आता या धड्यामध्ये आपण सुरुवातीपासून या ऑलिम्पिक सामन्यांची माहिती मिळवली. त्यामध्ये तुम्हाला आढळून आलेली जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यातलं मुख्य वैशिष्ट्य तर आताच आपण पाहिलं की या सामन्यामध्ये जातीभेद, वर्णभेद किंवा धर्मभेद केला जात नाही, तर प्रत्येक खेळाडूला समान संधी दिली जाते. तर हे वैशिष्ट्य तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. याचबरोबर इतर जी वैशिष्ट्ये आहेत जी सुरुवातीपासून आपण पाहिलेली आहेत, म्हणजे या खेळांसाठी जी कमिटी स्थापन केली जाते किंवा कसं नियोजन केलं जातं, काय काय या खेळामधून कोणत्या भावना विकसित होतात, तर हे सगळं, ही जी सगळी वैशिष्ट्ये आहेत ती तुम्हाला तुमच्या भाषेत, तुमच्या शब्दात, तुमच्या मतामध्ये लिहायची आहेत. आणि दुसरं जे स्वमतसाठी दिलेलं आहे की ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ यातून तुम्हाला कोणती प्रेरणा मिळते हे थोडक्यात सांगा. निश्चितच हा पाठ अभ्यासल्यानंतर आपल्याही मनात कुठेतरी एक प्रेरणा निर्माण झालेली आहे आणि ती प्रेरणा तुम्हाला कोणती मिळालेली आहे ते तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुमचं मत मांडायचं आहे. आणि या स्वाध्यायाबरोबरच तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 75, पान नंबर 75 वर दिलेला जो धड्याखालचा स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वहीमध्ये लिहायचा आहे. त्या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, आकृती पूर्ण करा. आणि त्या ठिकाणी आपल्याला अ आणि आ अशा 2 कृती दिलेल्या आहेत. तर तिथे ऑलिम्पिकचं ब्रीद वाक्य विचारलेलं आहे. दुसरी कृती दिलेली आहे की त्या वाक्यातून मिळणारा संदेश कोणता आहे, म्हणजे ते ब्रीद वाक्य काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे सीटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस हे जे ब्रीद वाक्य आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्या ब्रीद वाक्यातून मिळणारा जो संदेश आहे तो संदेश तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजेच उच्चता, तेजस्विता, गतिमानता, अधिकाधिक उंची गाठण्यासाठी प्रत्येक खेळाडूने प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी सतत कष्ट घेतले पाहिजेत. तर हा जो त्या ठिकाणी मिळणारा संदेश आहे तो संदेश तुम्हाला लिहायचा आहे. तसंच दुसरी कृती दिलेली आहे की ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना कोणत्या आहेत. तर निश्चितच आपण पाहिल्या की समता, सद्भावना, मैत्री, विश्वबंधुत्व, ऐक्य आणि शिस्त या ज्या भावना आहेत या भावना या सामन्यांमधून प्रत्येक देशाच्या नागरिकांमध्ये विकसित होत असतात. तर त्या भावना तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहेत. पुढे प्रश्न दुसरा जो आहे की योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा. तर त्या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे की पहिले ऑलिम्पिक विलेज टिंबटिंब येथे वसवले. तर त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातला जो योग्य पर्याय आहे तो त्या गाळलेल्या जागी तुम्हाला लिहायचा आहे.
आणि डॅश डॅश पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. तर ही जी गाळलेली जागा आहे इथे सुद्धा तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातून योग्य पर्याय निवडून तुम्हाला ती गाळलेली जागा त्या ठिकाणी लिहायची आहे. आणि प्रश्न तिसरा जो आहे त्यामध्ये खालील वाक्य वाचा, अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा आणि एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे छोटीशी डॅश हे चिन्ह लिहा. उदाहरणार्थ व यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे हे चिन्ह येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये त्या शब्दांचं जे म्हणजे मूळ शब्द कुठला आहे, त्या शब्दाची जात कोणती आहे, प्रकार कोणता आहे, लिंग, वचन आणि विभक्ती. आपण विभक्तीचे प्रकार 5वी पासून शिकत आलेलो आहोत, चलाते, चलानाते वगैरे. तर त्या शब्दांची जी विश्लेषण आहे ते विश्लेषण त्या तक्त्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. आणि प्रश्न चौथा जो आहे तो पुन्हा स्वमत दिलेला आहे की ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा. फक्त आता ही संकल्पना स्पष्ट करताना तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मतात, तुमच्या स्वतःच्या भाषेत तुम्हाला ते स्वमत लिहायचं आहे. म्हणजेच ऑलिम्पिक स्पर्धा ही विश्व बंधुत्व निर्माण करणारी स्पर्धा आहे. याविषयीचे तुमचे जे काही विचार आहेत, जे काही मत आहे ते मत तुम्हाला या स्वमताच्या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने निश्चितच हा धडा तुम्ही समजून घेतला असेल आणि समजला असेल तर हा जो त्या धड्याखाली दिलेला स्वाध्याय आहे हा स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे आणि आपापल्या शिक्षकांकडून तपासून घ्यायचा आहे. आपण पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा आणि छानपैकी अभ्यास करत राहा. धन्यवाद.